Hello friends, I am Sarita Jain, lecturer in electronics, Government Polytechnic, Jalgaon. In last lecture, we have studied the types of sources. मागच्या लेक्चरमध्ये आपण सोर्सेसचे टाइप स्टडी केले. त्यामध्ये करंट सोर्स आणि व्होल्टेज सोर्स हे दोन मेजर टाइप्स आहेत जे आपण स्टडी केले आणि कन्वर्जन ऑफ व्होल्टेज सोर्स इंटू करंट सोर्स आणि करंट सोर्स इंटू व्होल्टेज सोर्स ते पण आपण पाहिलं डिटेलमध्ये. आजच्या लेक्चरमध्ये आपण सिग्नल्स आणि त्याचे टाइप्स जे आहेत ते बघणार आहोत. त्या व्यतिरिक्त जर टाइम मिळाला म्हणजे टाइम असेल आपल्याकडे रेकॉर्डिंगसाठी तर विल सी डिफरंट टाइप्स ऑफ आयसीज इंटिग्रेटेड सर्किट्स आपण बघणार आहोत अँड त्याचे ॲडव्हान्टेजेस डिसॲडव्हान्टेजेसही आपण बघणार आहोत. सो लेट अस स्टार्ट विथ टुडेज सेशन. सो सगळ्यात आधी सिग्नल म्हणजे काय? द फिजिकल क्वांटिटी विच कंटेन्स इन्फॉर्मेशन अँड ऑल्सो विच इज फंक्शन ऑफ वन ऑर मोर इंडिपेंडंट व्हेरिएबल्स इज कॉल्ड ॲज सिग्नल. एक अशी क्वांटिटी जी ज्याच्यामध्ये काहीतरी इन्फॉर्मेशन आहे आणि जी एक किंवा एकापेक्षा जास्त इंडिपेंडंट व्हेरिएबलचं फंक्शन असेल त्या क्वांटिटीला सिग्नल असं म्हटलं जातं. सो फिजिकल क्वांटिटी विच इज हॅव्हिंग अन इन्फॉर्मेशन अँड फंक्शन ऑफ वन ऑर मोर इंडिपेंडंट व्हेरिएबल इज कॉल्ड ॲज सिग्नल. So the signal is defined as any physical quantity that varies with time, frequency, space or any other dependent or independent variable. मग व्हेरिएबल कुठले कुठले असतील तर टाइम असू शकतो, फ्रिक्वेन्सी असू शकतो, स्पेस असू शकतो, टेम्परेचर असू शकतो अँड मेनी अदर थिंग्स आर देअर विच कॅन ॲक्ट ॲज अ व्हेरिएबल. सो ही अशी फिजिकल क्वांटिटी आहे जी चेंज होते विथ टाइम, फ्रिक्वेन्सी, स्पेस और एनी डिपेंडंट और इंडिपेंडंट व्हेरिएबल. त्याच्यामध्ये टेम्परेचर सुद्धा असू शकतं, प्रेशर असू शकतं, फोर्स असू शकतं. त्यासोबत जर चेंज होत असेल तर त्याला आपण सिग्नल असं म्हणणार. द डायनॅमिक सिग्नल रिप्रेझेंटिंग इलेक्ट्रिकल क्वांटिटी आयदर व्होल्टेज और करंट टू नो और पॉवर इज नोन ॲज इलेक्ट्रिकल सिग्नल. काही क्वांटिटीज ज्या आहेत त्या इलेक्ट्रिकल आणि अशी डायनॅमिक सिग्नल जो इलेक्ट्रिकल क्वांटिटी म्हणजे व्होल्टेज किंवा करंट इंडिकेट करतो त्याला आपण इलेक्ट्रिकल सिग्नल असं म्हणूयात. म्हणजे सिग्नलमध्ये पण इलेक्ट्रिकल सिग्नल जे आहेत ते आपल्याला स्टडी करायचे आहेत. सो द क्वांटिटी विच इज द फंक्शन ऑफ व्होल्टेज और करंट बेसिकली विच रिप्रेझेंट्स व्होल्टेज और करंट इज नोन ॲज इलेक्ट्रिकल सिग्नल. सो टाइप्स ऑफ इलेक्ट्रिकल सिग्नल आणि मोस्टली इलेक्ट्रिकल सिग्नल जे असतात ते फ्रिक्वेन्सी आणि टाइम डिपेंडंट असतात. बाकीच्या क्वांटिटींवर असू शकतात डिपेंडंट पण 99% ऑफ टाइम्स द इलेक्ट्रिकल सिग्नल्स आर डिपेंडंट ऑन व्होल्टेज अँड current time and frequency. So voltage and current are depending on the time and frequency, right? So types of signal, there are two types of electrical signal जे आपल्याला स्टडी करायचे आहेत. त्याच्यामध्ये आहे एनालॉग सिग्नल आणि दुसरा जो आहे तो आहे डिजिटल सिग्नल. एनालॉग सिग्नल म्हणजे काय आणि डिजिटल सिग्नल म्हणजे काय ते आपण बघणारच आहोत पण शॉर्टमध्ये तुम्हाला सांगते मी. एनालॉग सिग्नल म्हणजे ज्याला फ्रिक्वेन्सी असेल तो एनालॉग असेल आणि दुसरा डिजिटल सिग्नल आहे त्याला फ्रिक्वेन्सी नसते, झिरो असते. सो दोज आर डिजिटल सिग्नल्स. नो इट इज बेसिकली रिप्रेझेंटेड इन फॉर्म ऑफ टाईम. डिजिटल सिग्नल जो आहे तो टाईमच्या फॉर्मॅटमध्ये 0-1च्या फॉर्मॅटमध्ये रिप्रेझेंट करता येतो. सो लेट अस स्टार्ट द नेक्स्ट वन दॅट इज एनालॉग सिग्नल. द इलेक्ट्रिकल सिग्नल whose amplitude varies continuously over a specified time is called as analog signal. स्पेसिफिक टाईममध्ये ज्याचा ॲम्प्लिट्यूड कंटिन्युअसली व्हॅरी होत असेल अशा इलेक्ट्रिकल सिग्नलला ॲनालॉग सिग्नल असं म्हटलं जातं. इट हॅज इन्फायनाईट नंबर ऑफ डेफिनेट व्हॅल्यूज विदाउट एनी स्पेसिफिक रेंज. एक इन्फायनाईट रेंज ऑफ व्हॅल्यू असेल याच्यामध्ये, त्याची काही स्पेसिफिक रेंज नसते ॲनालॉग सिग्नलची. काही एक्झाम्पल्स आहेत ॲनालॉग सिग्नलचे ते बघूयात वन बाय वन. वन ऑफ द सिग्नल इज डिस्टन्स. सो डिस्टन्सला काही लिमिट नाही आहे. तुम्ही आणि टाईम डिपेंडंट आहे. एखादी कार तुम्ही काढली आणि जर ती तुम्ही ड्राईव्ह करायला गेलात तर इन पर्टिक्युलर डिपेंडिंग ऑन स्पीड ऑफ द कार इट विल कवर पर्टिक्युलर डिस्टन्स इन पर्टिक्युलर टाईम पिरियड. सपोज इट इज रनिंग विथ द स्पीड ऑफ 50 किलोमीटर पर आवर म्हणजे 50 किलोमीटर डिस्टन्स किती कव्हर करते? 50 किलोमीटर एका तासामध्ये. ठीक आहे. सो दॅट इज डिस्टन्स विच इज डिपेंडंट ऑन टाईम. सिमिलरली टेम्परेचर आहे, प्रेशर, then power, then force, brightness, voltage, current, sound and liquid flow. These are some few examples. Many more are there other than this also. याच्या व्यतिरिक्त सुद्धा खूप सारे एक्झाम्पल्स आहेत ॲनालॉग सिग्नलचे. त्यातले काही एक्झाम्पल्स आपण लिस्ट आउट केलेले आहेत तिकडे.
टाइप्स कुठले कुठले आहेत अॅनालॉग सिग्नलचे, तर रॅम्प, सायनोसॉइडल, स्क्वेअर वेव्ह आणि ट्रायंग्युलर वेव्ह सिग्नल. सो हे काही अॅनालॉग सिग्नलचे टाइप्स आहेत, ते कसे दिसतात बघूयात. हा रॅम्प सिग्नल आहे. सो याच्यामध्ये बेसिकली व्होल्टेज इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टाइम. जर ही लाईन जर बघितली ती कशी इन्क्रीज होते, जसा जसा टाइम पिरियड वाढत जातोय तसा तसा व्होल्टेज पण काय होतोय, वाढत जातोय. सो हिअर द रिलेशन बिटवीन व्होल्टेज अँड टाइम इज व्होल्टेज इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टाइम. दिस सिग्नल इज कॉल्ड ॲज रॅम्प सिग्नल. सायनोसॉइडल सिग्नल, याच्यामध्ये जर तुम्ही यांच्यामधलं रिलेशन फाइंड आउट करण्याचा प्रयत्न केला तर यू विल फाइंड दॅट V इज इक्वल टू कॉन्स्टंट, वी मे कॉल द कॉन्स्टंट ॲज A sin omega t, where A is amplitude of this particular signal and it varies like in way of sin omega t. Sin omega t चा जर तुम्ही ग्राफ ड्रॉ केला तर तो अशा पद्धतीने मेल विथ amplitude of A maximum. So here voltage is directly proportional to A sin omega t, where A is constant, omega is angular frequency of this particular signal. अशा पद्धतीने हे व्होल्टेज आणि टाइम पिरियडचं रिलेशन आहे इन केस ऑफ सायनोसॉइडल वेव्हफॉर्म. नेक्स्ट इज अ स्क्वेअर वेव्ह. हिअर वी कॅन राईट दिस in two forms, that is voltage is 0 at particular instant and at another instant it is 1. So it depends on for how much time it is 1 and for how much time it is 0. Suppose we call it as 1, 2, 3. So 0 to 1 मध्ये सिग्नलची व्हॅल्यू जी असेल ती 0 असेल, 1 to 2 मध्ये 1 असेल, पुन्हा 2 to 3 मध्ये -1 असेल. तर अशा पद्धतीने हा जो सिग्नल आहे हा स्क्वेअर वेव्ह सिग्नल असेल. नेक्स्ट इज युअर ट्रायंग्युलर सिग्नल. याच्यामध्ये हा या पर्टिक्युलर पॉईंटपर्यंत इट इज नियरली लाईक युअर रॅम्प सिग्नल, आणि इकडे जर तुम्ही पाहिला तर त्याच्या अपोजिट आहे किंवा एक्सपोनेन्शियल सिग्नल जो असतो मायनसमध्ये, इनवर्स प्रपोर्शन जे असतं, व्होल्टेज इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू टाइम पिरियड. सो अशा पद्धतीचं हे रिलेशन आहे. सो बेसिकली वी कॅन कॉल दिस ॲज अ ट्रायंग्युलर सिग्नल. याचा वेव्हफॉर्मचा शेप जो आहे तो ट्रायंग्युलर, बेसिकली यांच्या शेपवरनं यांचे नावं आहेत. याचा शेप जो आहे तो रॅम्प सारखा आहे म्हणून त्याला रॅम्प सिग्नल म्हणतात. याचा शेप जो आहे तो साइन वेव्ह सारखा आहे म्हणून त्याला सायनोसॉइडल ॲनालॉग सिग्नल म्हटलं जातं. याचा शेप जो आहे तो स्क्वेअर वेव्ह आहे म्हणून त्याला स्क्वेअर वेव्ह सिग्नल म्हटलेला आहे. आणि याचा शेप जो आहे तो ट्रायंगल सारखा आहे, दॅट इज वाय इट इज कॉल्ड ॲज ट्रायंग्युलर ॲनालॉग सिग्नल. नेक्स्ट इज युअर डिजिटल सिग्नल. सो डिजिटल सिग्नल इज डिफाइंड ॲज द सिग्नल विच हॅज ओनली अ फायनाईट नंबर ऑफ डिस्टिंक्ट व्हॅल्यूज. एक फायनाईट, जसा ॲनालॉग सिग्नल हा इनफायनाईट सिग्नल होता तसा डिजिटल सिग्नल हा इनफायनाईट नाही आहे, तर हा फायनाईट आहे आणि त्याच्या व्हॅल्यूज ह्या 0, 1, 0, 1 अशा पद्धतीने व्हॅरी होतात. बेसिकली डिजिटल सिग्नलमध्ये दोनच व्हॅल्यू असतात, एक 0 आणि दुसरी 1. सो डिजिटल सिग्नल आणि स्क्वेअर वेव्ह सिग्नलमध्ये डिफरन्स आहे. स्क्वेअर वेव्ह सिग्नलमध्ये यू विल गेट 1 and -1 or some voltage 5, -5, 10, -10 this way. But in case of your digital signal you will get only two values and that is 0 or 1. So digital signal are not continuous signal. जसे तुमचे स्क्वेअर वेव्ह आहे तशाच टाईपचा हा सिग्नल असेल, फक्त तो 0 आणि 1च्या फॉर्ममध्ये असेल. तिथे 1, -1 कन्सिडर केला आपण स्क्वेअर वेव्हमध्ये, हा या वेव्हमध्ये हा 1 कन्सिडर केला, हा -1 केला, तर तुमचा जो डिजिटल सिग्नल असेल तो अशा पद्धतीचा असेल. 0, 1, देन 0, देन परत 1, देन परत खाली 0, परत 1, अशा पद्धतीने एक ट्रेन ऑफ झिरोज अँड वन्स तुम्हाला मिळेल, तर त्याला आपण डिजिटल सिग्नल असं म्हणणार. कंटिन्युअस नसतो हा, तुमच्या ॲनालॉग सिग्नल सारख्या त्याच्या कंटिन्युअस व्हॅल्यूज नसतात. एक पर्टिक्युलर टाइम पिरियडसाठी 0 असतो, नंतरच्या टाइम पिरियडसाठी 1 असतो, किंवा डिपेंडिंग ऑन कसा तुम्हाला सिग्नल हवा आहे. सपोज 0, 1, 1, 1, 1, 0 असा हवा आहे, किंवा 0, 0, 1, 1, 0, 1 अशा पद्धतीने जसा पाहिजे असेल त्याप्रमाणे त्या सिग्नलची जी ॲम्प्लिट्यूड जे हे असेल नंबर तो 0 किंवा 1 असेल त्यावर डिपेंडंट असणार. अ डिजिटल सिग्नल इज अ डिस्क्रीट टाइम सिग्नल विथ सेट टाइम ऑफ डिस्क्रीट व्हॅल्यूज इज कॉल्ड एज डिजिटल सिग्नल. डिजिटल सिग्नल जो आहे तो डिस्क्रीट सिग्नल आहे, कंटिन्युअस नाही आहे म्हणजेच डिस्क्रीट आहे. कंटिन्युअसच्या अपोजिट वर्ड असतो डिस्क्रीट. कंटिन्युअस म्हणजे काय, तर एका पॉईंटपासून सुरू झाला, त्याचा ॲम्प्लिट्यूड वाढत वाढत जात असेल आणि पुन्हा कमी कमी होत असेल, पुन्हा वाढत जात असेल, तर त्याला आपण कंटिन्युअस सिग्नल म्हणणार. आणि हा जो सिग्नल आहे तो काही पिरियडसाठी 0 असतो आणि काहीसाठी 1 असतो, म्हणजे त्याला काहीतरी ॲम्प्लिट्यूड जे असतं ते एक पर्टिक्युलर टाइम पिरियडसाठी असतो, त्यामुळे त्याला डिस्क्रीट सिग्नल असं म्हटलं जातं. विथ सेट
टाइम ऑफ डिस्क्रीट व्हॅल्यूज इज कॉल्ड ॲज डिजिटल सिग्नल. तर अशा सिग्नलला डिजिटल सिग्नल असं म्हणू शकतो आपण. नंतरचा जो टॉपिक आहे तो आहे इंटिग्रेटेड सर्किट, बट आय थिंक इट विल नॉट बी कवर्ड इन रिमेनिंग टाइम. सो विल स्टॉप हिअर अँड विल सी दिस टॉपिक इन द नेक्स्ट लेक्चर. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू अँड कीप ऑन स्टडी.